राऊतसाहेब, आनंद दिघेंचा विषय जर निघालेला आहे तर शंभूराज देसाई असं म्हणतात की आनंद दिघे असताना संजय राऊत शिवसेनेत होते तरी का? आनंद दिघे असताना संजय राऊत शिवसेने विरोधात लिखाण करत होते आणि आनंद दिघेंनी काय शिकवण दिली हे संजय राऊतांनी आम्हाला सांगू नये. मग शंभूराज देसाई शिकवणार का काँग्रेस पक्षातून आलेल्या? काय काँग्रेस पक्षातून इथे बेडकासारखी उडी मारलेला शंभूराज देसाई आनंद दिघे किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे शिकवणार? एवढी महाराष्ट्राची अवस्था खराब झालेली नाही. दुसरा असा आहे की त्याने इतिहास वाचावा. ज्या संपूर्ण विषयावर ते खटला चालला, गद्दारांना क्षमा नाही, तो खटला काय होता आणि त्या संजय राऊतांची भूमिका काय होती हे जरा एकदा या पोकळ शंभूनी समजून घ्यावं. बघा, हे सगळे ज्याला मराठी शब्द आहे ना, भैसटलेले आणि भरकटलेले, आता त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत अमित शहा, त्यांनी त्यांना तंबी दिलेली आहे की फडणवीसांची चाकरी करा, नाही तर सरकारमधनं दूर व्हा. तुमच्याशिवाय हे सरकार चालेल. मला माहिती आहे काय त्यांच्या चर्चा असतात त्या. फार शहाणपणा करू नका. त्याच्यामुळे आता हे खातेपिटी घरं सोडून कसे निघतील बाहेर? त्यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलेलं आहे, इथेच राहूया आपण, भांडी घासू, चाकरी करू, गुलामी करू, पण आता बाहेर पडता येणार नाही. तर आम्हाला धर्मवीर आनंद दिघे शिकवू नये, आम्हाला त्यांनी बाळासाहेब ठाकरे सांगू नयेत, आम्हाला शिवसेना काही शिकवू नये.